लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवापासून. तर आता इथे जीवा किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत असतो. एका बाजूला ऑमलेट बनवत असतो आणि दुसऱ्या बाजूला टोस्ट बनवत असतो. तर आता हे सगळं आता नंदिनी लांब थांबून बघत असते. तर मग आता जीवाला ब्रेकफास्ट बनवताना हाताला चटके सुद्धा बसतात. पण नंदिनीला काहीच वाटत नाही. तर मग आता जीवा त्या टोस्ट सँडविचवरती सॉसने एक स्माइली सुद्धा बनवतो. वॉव! परफेक्ट असं म्हणतो तो ते बघून. तर मग आता ओळखतो तर त्याला आता नंदिनी दिसते. मग तो म्हणते, "हां, चकाचक बाई, धिस इज फॉर यू" असं म्हणतो आता जीवा आणि ते टोस्ट सँडविच जे असतं ना, ते तिच्यासमोर ठेवतो. तर मग आता इथे रम्याला दाखवलंय. तर आता इथे रम्या झोपलेली असते आणि एकदम दचकून उठते आणि म्हणते, "हे कसं शक्य आहे?" तर मग आता ती एकदम दचकून उठल्यामुळे वसवत्यांच्या हातात जी कॉफी असते ना, ती पडणार असते. तर मग आता वसवत्या रम्याला म्हणतात, "काय गं, काय झालं? माझ्या हातातली कॉफी पडली असती ना." असं म्हणते आता वसवत्या. तर आता रम्या म्हणते, "मी जे पाहिलं ना, ते तू ऐकलीस ना, तर तुला चटका नाही शॉक बसेल," असं म्हणते आता रम्या वसवत्याला. "एवढं वाईट स्वप्न बघितलंस?" असं म्हणते आता वसवत्या. "काय झालंय?" असं म्हणतात त्या. तर आता रम्या म्हणते, "वाईट नाही. खरं तर मी खूप चांगलं स्वप्न पाहिलंय," असं म्हणते आता रम्या. "तुला माहिती आहे स्वप्नात मी काय पाहिलं ते?" असं म्हणते रम्या. "मी माझ्या स्वप्नामध्ये पार्थ आणि नंदिनी ते काव्या आणि जीवाला डिव्होर्स दिला," असं म्हणून आता रम्या सांगून खुश होते. तर आता वसुहत्या म्हणते, "काय? हे पाहिलंस तू?" "येस" असं म्हणते आता रम्या. तर आता वसुहत्या म्हणतात, "पार्थ आणि नंदिनीनी काव्या आणि जीवाला डिव्होर्स दिलं? हे खरं होणं शक्यच नाही आहे रम्या," असं म्हणतात आता वसुहत्या. "अगं पण पहाटेची स्वप्न खरी होतात हे तूच म्हटली होतीस की नाही," असं म्हणते आता रम्या. "नाही, नाही असं म्हणतात, की पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणून," असं म्हणतात आता वसुहत्या. "पण नंदिनी जीवाला आणि क र पार्थ काव्याला डिव्होर्स देणं हे शक्य नाही," असं म्हणते आता वसुहत्या. "नाही मला मान्य आहे रम्या, की तुमची जी पिढी आहे ना, एक हाव दोन तुकडे हे मानते. पण ही आपली मुलं ही ओल्ड स्कूल आहेत. ओल्ड स्कूल आहेत ओल्ड स्कूल. प्रेमावरती विश्वास ठेवणारी. ती दोघं ना प्रयत्न करणं सोडणार नाहीत," असं म्हणते आता वसुहत्या. "त्यामुळे ही दोन्हीही डिव्होर्स होणं शक्य नाही," असं म्हणतात वसुहत्या. "आणि तोंडावर पाणी मारा आणि या स्वप्नातून बाहेर या," असं म्हणतात आता वसुहत्या. तर आता रम्या म्हणते, "तू म्हणतेस तेही बरोबरच आहे. पण आई, मी मात्र ठरवलंय. हे स्वप्न जरी खरंच व्हायला नाही ना, तरी हे पूर्ण होण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ना, ते 100% मी करणार आहे," असं म्हणते आता रम्या. "आणि एक दिवस नक्कीच येईल असा, जेव्हा पार्थ काव्याची नाही, माझी निवड करेन. आणि हे जेव्हा होईल ना, तेव्हा त्या नंदिनीचा चेहरा बघण्यासारखा असेल. मला तर हेच वाटतंय, की नंदिनी आणि जीवामध्ये पण खूप प्रॉब्लेम्स व्हावेत आणि त्या जीवाने असं काहीतरी करायला हवं, जेणेकरून त्या नंदिनीला शॉक बसेल," असं म्हणते आता रम्या. तर आता इथे परत जीवा आणि नंदिनीला दाखवलंय. तर आता इथे जीवा म्हणतो, "मस्त जीवा स्टाईल ऑमलेट बनवलंय. असं ऑमलेट ना तू आयुष्यात कधी खाल्लं नसशील," असं म्हणतो आता जीवा. "घे, घे, घे. लगेच ट्राय कर," असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते, "नाही, नको आहे मला." "का?" असं म्हणतो जीवा. "काय प्रॉब्लेम आहे? तुला ऑमलेट आवडत नाही?" असं म्हणतो तो. तर आता नंदिनी म्हणते, "नाही, असं नाही आहे." "मग काय झालंय?" असं म्हणतो जीवा. "तुला कंटाळा आलाय का?" असं म्हणतो तो. "नाही, कंटाळा आला असेल तर तसं सांग, मी तुला भरवतो," असं म्हणतो आता जीवा. "कारण जेव्हा मला कंटाळा यायचा ना, तेव्हा मला आई भरवायची," असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी तिच्याकडे बघतच राहते. "भरवू?" असं विचारतो आता जीवा. "मी भरवतोच ना तुला. घे हे," असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी आव्हान पूर्ण त्याला लांब ढकलते आणि नको, नको म्हणते. तर मग आता जीवा म्हणतो, "काय झालं? तू लाजतेस का?" असं म्हणतो तो. "आता ह्यात काय सारखं?" असं म्हणतो आता जीवा. "मागे नाही का गुढीपाडव्याला सगळ्यांसमोर मी तुला श्रीखंड भरवलं होतं," असं म्हणतो आता जीवा. "आठवतंय?" असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनीला आठवतं, की कसं जीवाने तिला श्रीखंडपुरी भरवलेलं असतं ते. "काय झालं?" असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते, "हे बघा प्लीज, नको आहे मला," असं म्हणते आता नंदिनी. "असं कसं?" असं म्हणतो आता जीवा. "हे बघ, खावं तर लागेलच, पटपट घे," असं म्हणतो आता जीवा आणि ते ऑमलेट उचलतो आता तो. "अहो मला," असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, "अहो काय मला?" असं म्हणतो आता जीवा. "हे बघ, अजिबात काही बोलू नकोस," असं म्हणतो जीवा. "पटकन घे, नाहीतर हे इतकं मस्त बनवलेलं ऑमलेट रुसेल हा तुझ्यावर," असं म्हणतो आता जीवा. "आधी ते रुसेल आणि मग मी रुसेल," असं म्हणतो आता जीवा. "कसले लेम जोक्स मारतोय ना मी, पण तू इग्नोर कर. हाहाहा. कसला मस्त वास येतोय ऑमलेटचा," असं म्हणतो जीवा. "मला टेम्प्ट व्हायला झालाय," असं म्हणतो जीवा. "तू अजून उभीच आहेस? खात का नाही आहेस?" असं म्हणतो जीवा. तर आता बळजबरीने तो आता
ऑमलेट टोस्ट तिच्या तोंडात घालणार असतो. अहो तुम्ही कशाला जबरदस्ती करताय असं म्हणते आता नंदिनी जीवाला जोरात. एकदा सांगितलंय ना मी मला हे ऑमलेट नको आहे असं म्हणते नंदिनी. आजच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही मी असं म्हणते नंदिनी. काय सांगतेस असं म्हणतो जीवा. मला हे माहीत नव्हतं. आय एम सो सॉरी. नाही ठीक आहे ठीक आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुला व्हेजमध्ये काय हवं ते सांग असं म्हणतो जीवा. मी पटकन बनवतो. जे तू म्हणशील ते मी बनवतो असं म्हणतो जीवा. तुला काय खायचं आहे असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी म्हणते काहीही काहीही चालेल जे तुम्ही केलेलं नसेल असं म्हणते ती. तर आता इथे जीवाला खूप मोठा धक्का बसतोय ऐकून. तर आता नंदिनी एवढंच म्हणून त्याला इग्नोर करून जाऊन टाकते. तर आता इथे पार्थ आंघोळी येऊन आलेलं दाखवलंय. तर आता त्याच्या बेडवर त्याच्या सगळ्या ऑफिसला जाणाऱ्या गोष्टी मांडून ठेवलेल्या असतात. गुड मॉर्निंग असं म्हणते आता काव्या त्याला. कुणी केलं हे असं म्हणतो आता पार्थ. अरे बापरे हे कोणी केलं असं म्हणते आता काव्या. मगाशी मी बघितलं हे. मी ॲक्च्युली हाच विचार करत होते की अरे बापरे कोणी केलं हे आता. हां आता आलं माझ्या लक्षात असं म्हणते आता काव्या. आणि हे बोलता बोलता तिचा हात चुकून पार्थला लागतो. तर आता पार्थला ते आवडत नाही. तर आता काव्या म्हणते सॉरी. आत्ता आलं माझ्या लक्षात की आपल्या रूममध्ये एक उडणारी परी आली होती. तिच्या हातात एक जादूची छडी होती. ती जादूची छडी तिने अशी फिरवली आणि तर आता पार्थ चिडून आत जाऊन टाकतो. तर आता काव्या म्हणते काय हे मस्करी पण कळत नाही ह्यांना. तर आता पार्थ दुसरे कपडे काढतो बाहेर. पार्थ ऐका ना असं म्हणते काव्या आणि आता टच करते ती पार्थला. तर आता परत पार्थ चिडतो. तर आता परत काव्या आय एम सो सॉरी म्हणते. काय झालं राग आलाय का तुम्हाला असं म्हणते आता काव्या. अहो मी गंमत केली सहज असं म्हणते आता काव्या. पण जे मी बोलले ते खरं आहे बरं का असं म्हणते आता काव्या. एक परी आली होती इथे. तिनेच केलंय हे सगळं. त्या परीचं नाव काव्या आहे असं म्हणते आता काव्या. मीच ती परी आहे असं म्हणते आता काव्या. पार्थ 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 सॉरी असं म्हणते आता काव्या. चिडू नका मी खरंच गंमत केली. मीच केलंय हे सगळं. याची काही गरज नव्हती असं म्हणतो आता पार्थ. घ्या तुम्हाला गरज होती म्हणून नाही मी केलंय हे सगळं असं म्हणते आता काव्या. मला गरज होती म्हणून केलंय असं म्हणते काव्या. तर आता पार्थ म्हणतो त्याची क्लॅरिटी तुम्ही ठेवा. तुम्हाला गरज वाटली म्हणून तुम्ही केलं. तुम्हाला योग्य वाटतं म्हणून तुम्ही करता असं म्हणतो पार्थ. अशी क्लॅरिटी प्रत्येक माणसाला हवी असं म्हणतो पार्थ. नाही का असं म्हणतो तो. तर आता इथे जीवाला दाखवलंय. तर आता इथे जीवाच्या रूममध्ये बसून मिथुन काका जीवाने बनवलेलं ऑमलेट सँडविच बसून खात असतो. तर आता इथे काका लुचियस असं म्हणतो. आय लाईक दिस. मला माहित नव्हतं रे तू एवढा छान ऑमलेट बनवतो असं म्हणतो आता मिथुन काका. हां माझ्या डोक्यात एक आयडिया आली बघ. आपण फूड ट्रक चालू करूया. म्हणजे कसं तू मस्त ब्रेड ऑमलेट बनव. तू बनवणार मी देणार. तू बनवणार मी देणार कस्टमरला आणि येताना मस्त पैशांचा बंडल घेऊन येणार. कशी वाटते आयडिया बोल ना. बोल ना काहीतरी बोल. निदान आय डोंट लाईक काका असं तरी बोल असं म्हणतो आता मिथुन. तर आता जेव्हा म्हणतो काका अरे काय चाललंय तुझं. मी इथे तुला काय बोलायला बोलवलंय आणि तू काय बोलतोयस. ऑमलेट खाऊन त्याचं कौतुक करत सुटलायस. पण जिच्यासाठी केलंय तिने नाही ना खाल्लं असं म्हणतो आता जीवा. तर आता मिथुन काका म्हणतात कशी खाणार. खाणार कशी. अरे पहिलाच बॉला तुझी हिट विकेट घेतली तिनं असं म्हणतो आता मिथुन काका. कळला आता ती कोणत्या वारी खाते कोणत्या वारी खात नाही हे तुला माहितीच नाही ना. मग कशी खाणार. कशी माहीत असेल कारण मी कधी लक्षच दिलं नाही ना असं म्हणतो आता जीवा. तर आता मिथुन काका म्हणतात कळलं. इथे पाणी मुरतंय देशमुख. आता तुम्हाला कसं सांगायचं मला कळतच नाही. तुमच्या गाडीची मालकी तुम्हाला माहीतच नाही. कुठल्या वारीवर शाड खाती. कुठल्या वारी उपास तपास पकडती. कुठल्या वारी वरण भात खाती. कारण तुमच्या मालकिनीकडे तुमचं लक्षच नव्हतं पहिलेपासून असं म्हणतो मिथुन काका. अहो देशमुख तुमचं लक्ष नसल्यामुळं तुमच्या मालकिनीनं लक्षपूर्वक राजीनामा दिला असं म्हणतो मिथुन काका. म्हणजे डिवोर्स पेपर्स तुझ्या हाती दिले असं म्हणतो आता मिथुन काका. आणि तुम्ही वेड्यागत त्यांच्या हातात ऑमलेट ठेवता. दिस इज टू लेट आय डोंट लाईक दिस असं म्हणतो आता मिथुन काका. तर आता काका ही वेळ आहे का मस्करी करायची असं म्हणतो आता जीवा. तर आता मिथुन काका म्हणतात बस मस्करी तू केलीस जीवा. नंदिनीची आणि तिच्या प्रयत्नांची असं म्हणतो आता मिथुन काका. तुझं म्हणजे कसं आहे जीवा एखाद्याला भर चावडीवर हाणायचं आणि लोकांमध्ये नको सांगू म्हणायचं असं म्हणतो आता मिथुन काका. असं आहे तुझं. तर आता इथे परत पार्थने काव्याला दाखवलंय. तर आता इथे काव्या म्हणते पार्थ आपण 9:15ला निघूया. मी रेडी आहे. म्हणजे असं म्हणतो आता पार्थ. म्हणजे
तुम्ही मला सांगारखं म्हणता ना, काव्या माझ्या गाडीत बसा, मी तुम्हाला सोडतो, मी तुम्हाला सोडतो. पण तुम्ही कधी बसलाच नाही असं म्हणतो पार्थ. तेच तर असं म्हणते काव्या. तेच तर ना, तुम्ही मला इतक्यांदा म्हणालाय, पण मी ऐकलंच नाही ना तुमचं असं म्हणते काव्या. उगच भाव खाते हो काव्या, दुसरं काहीच नाही असं म्हणते ती. पण आज मी काव्याला ओरडली आहे. तिला सांगितलंय, पार्थ देशमुखांच्या गाडीत न जा. तेच करणार आहे मी आज असं म्हणते काव्या. ज्या गाडीचा AC मस्त आहे आणि ज्या गाडीमध्ये छान किशोर कुमारांची गाणी वाजतात, त्या गाडीतनं आज मी क्लासला जाणार. सोडाल ना मला क्लासला असं म्हणते आता काव्या. प्लीज. तर आता पार्थ काहीच म्हणत नाही आणि आपलं सामान घेतो. तर आता पार्थ आपल्या फोनमध्ये बघत असतो. तर मग आता काव्या म्हणते काय झालं. तर आता पार्थ म्हणतो बस कॅब रिक्षा कोणाचाच संप नाही आहे असं म्हणतो तो. तुम्ही तुमचं तुमचं जाऊ शकता असं म्हणतो पार्थ काव्याला. जशा नेहमीच आता. तर आता पार्थ म्हणतो माणसाने आपल्या सवयी बदलू नये. खरं तर माणसानेच बदलू नये. तुम्हालाही बदलायची काही गरज नाही असं म्हणतो तो. आणि हो, आयकार्ड आठवणीने घ्या. आता जर का आयकार्ड विसरला तर आणून द्यायला कोणीही नसेल असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्याला हे सगळं ऐकून खूप दुःख होतं. तर आता इथे परत मिथुन काका आणि जीवाला दाखवलंय. तर आता इथे मिथुन काका म्हणतात अरे त्या पोरीने तुझ्यासाठी काय नाही केलं सांग असं म्हणतात ते आता जीवाला. अरे हातभर कविता लिहिली आणि तुला तुझ्यासमोर म्हणून दाखवली. अरे 2 ओळी तरी कौतुकाच्या लिहिला का रे तू असं म्हणतो आता मिथुन काका. लिहिल्या 2 ओळी? असं नसतं. आलाची उतर केला देव. आता जाग आली का तुला? माझं प्रेम वेडं आणि तुझं प्रेम थोडं. अरे थोडं थोडकं नाही महिनाभर झेललं तुला. तुझा वेडेपणा, तुझा बालिशपणा, तुझा फालगीरपणा, तुझा रागीडपणा सगळं झेललं तिने. अरे म्हणूनच आता प्रयत्न करतोय ना असं म्हणतो जीवा. तर आता मिथुन काका म्हणतात आता फायदा काय? जखम लाल असते तेव्हाच मलमपट्टी करायची. अरे ट्रेन निघून गेल्यावर तिकीटचा आपला फायदा नसतो आपल्या असं म्हणतो आता मिथुन काका. आणि नंदिनी नावाची ट्रेन आता निघून गेली. आणि आता बस हातावर हात आणि पायावर पाय ठेवून असं म्हणतात मिथुन काका जीवाला. बस. तर आता जीवा म्हणतो नाही काका. नंदिनी शांत झाल्याशिवाय मला झोपच लागणार नाही. आणि हे मी करणार. 200% करणार. हा जीवा लूजर नाही आहे. आतापर्यंत मी 100 चुका केल्या असतील. रादर केल्यात. पण ह्यापुढे हा जीवा नंदिनी होऊन दाखवेन. बघतो. पुढच्या जन्मात? तुझा पुढवा जन्म आठवा असेल तर असं म्हणतो होता मिथुन काका. तर आता जीवा म्हणतो स्वतःला खास बनवतोस ना तू माझा, तरी मला टॉन्ट मारतोयस. तर आता मिथुन काका म्हणतात अरे जिगिरी म्हणून खरी दाखवतोय तुला असं म्हणतो तो. तर आता मिथुन काका म्हणतात नंदिनी होणं सोपं नाही जीवा. खूप ओतावं लागतंय आणि खूप सोसावं लागतंय. तरी पण तू होऊ शकत नाही. आणि मी म्हणतो तुला का का व्हायचंय नंदिनी? आणि हे सगळं काय करायचंय तुला? अरे बस एक लक्षात ठेव. तुझ्या चांगल्या वागण्याने ती सुखवणार पण नाही आणि दुखवणार नाही. कारण तिला आता फरकच पडणार नाही असं म्हणतो होता मिथुन काका. कळलं? आणि कितीही तिचं कौतुक केलंय, कितीही तिला खुश करण्याचा प्रयत्न केला, कितीही अंतर्भाव बदलला ना, नंदिनी झाला तरी तू तिला डिवोर्स देणार ना जीवा असं म्हणतो होता मिथुन काका. ज्या नंदिनीला तू स्वतःच्या आयुष्यात बघत नाही तू तिच्या सुखादुःखाचा विचार का करतोयस? काय संबंध आहे बोल? तर आता इथे पार्थला डायनिंग टेबलवर बसवून ब्रेकफास्ट करायचं दाखवलंय. तर आता तेवढ्यातच तिथे काव्या येते आणि कॉफी ठेवते तिच्यासमोर. तर आता काव्या म्हणते सिनेमन कॉफी. अहो तुमच्यासाठी खास सिनेमन कॉफी ऑर्डर केली आहे मी असं म्हणते आता काव्या पार्थला. असंच एकदा सहज सहज बोलता बोलता तुम्ही मला सांगितलं होतं तुम्हाला सिनेमन कॉफी खूप आवडते. तेव्हा मी खूप कटकट करत होते. पण तुम्ही अगदी मनापासून मला सांगितलं होतं की की मला सिनेमन कॉफी आवडते. लक्षात ठेवून मी सिनेमन कॉफी ऑर्डर केली असं म्हणते आता काव्या. मी म्हटलं काय की किती कामात असताना तुम्ही दिवसभर. म्हणजे दिवसा मला वटपौर्णिमेचं महत्त्व एक्सप्लेन करायचं की माझ्यासाठी रात्री फ्रूट सॅलड करायचं. म्हणून आता मी तुम्हाला खास तुमच्यासाठी तुमची खास सिनेमन कॉफी ऑर्डर केली आहे असं म्हणते आता काव्या पार्थला. तर आता काव्या म्हणते पार्थ प्या ना सिनेमन कॉफी. आवडते ना तुम्हाला सिनेमन कॉफी? प्या ना. तर आता पार्थ काव्याकडे बघत सुद्धा नाही आणि आपला नाश्ता करतच असतो. तर आता काव्या म्हणते काय झालंय पार्थ? एक काम करू का मी? ओपन करून देते हा तुम्हाला 1 मिनिट असं म्हणते आता काव्या. तेवढ्यातच आता रम्या येते आणि म्हणते सिनेमन कॉफी. तर आता रम्या येते आणि म्हणते हे घे पार्थ तुझी कॉफी. मी स्वतःच्या हाताने बनवली आहे. आता पटपट संपव आपल्याला ऑफिसमध्ये बरीच कामं आहेत. तर आता काव्या म्हणते अगं ए रम्या तू उगाच कॉफी बनवत बसलीस मी
मी त्यांच्यासाठी सिनेमन कॉफी ऑर्डर केली आहे असं म्हणते आता काव्या. व्हॉट असं म्हणते आता रम्या. तर आता काव्या म्हणते तू कॉफी ऑर्डर केलीस? हो असं म्हणते आता काव्या. आर यू सिरियस असं म्हणते रम्या. पार्थ फक्त घरी बनवलेली सिनेमन कॉफी पितो हे माहित नाही का तुला असं म्हणते आता रम्या काव्याला. तर आता काव्या म्हणते अगं रम्या ऐक, कॉफी कॉफी असते की नाही घरी केली काय बाहेरनं ऑर्डर केली काय? सिनेमन कॉफी इज सिनेमन कॉफी. प्या ना पार्थ असं म्हणते आता काव्या. प्या. तर पार्थ आता काव्याने आणलेली कॉफी हिला हात धरतो आणि मग आता काव्या खुश होते. तर तेवढ्यातच तो ती काव्याने आणलेली जी कॉफी असते ना ती घेतो आणि बाजूला ठेवतो आणि रम्याने आणलेली पितो. तर आता हे सगळं बघून रम्या खूप खुश होते. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तुला माहिती आहे रम्या मला ह्या कॉफीत काय आवडतं? काय आहे असं म्हणते आता रम्या. तर आता पार्थ म्हणतो ह्याची चव बदलत नाही. उगाच झालेले बदल मला नाही आवडत. तर आता इथे नंदिनी आणि मानिनला दाखवलंय. तर आता नंदिनी म्हणते आई खूप उशीर झालाय मी निघते. तू सोडतोयस ना तिला असं म्हणते आता मानिनी. तर मग आता जेव्हा म्हणतो डोंट वरी, मी असताना तू कशाला नंदिनीची काळजी करतेस आणि तुम्ही नसाल तेव्हा असं म्हणते आता नंदिनी. तर मग आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.